गाईज, तर आम्ही आज जात आहोत कुठे सांग हर्ष? हर्षला पण आयडिया नाही. हर्षला पण आयडिया नाही प्रॉपर मंदिर कोणतं आहे. बघू ते बघा, सगळ्या हायवेच्याच गाड्या येतात आणि आम्हाला तुम्हाला नाही का हे स्पॉट दाखवायचे. त्यासाठी आम्ही आमच्या जीवाची बाजी, मी तर माझ्या जीवाची बाजी लावून आलेले आहात हायवे रोडने. आणि हर्ष पण गाडी चांगली चालवतोय. अवघ्या 15 ते 20 मिनिटात आम्ही इथे आलेलो आहे त्या मंदिरात, बिडवाय पासून जवळ चौकातून. तुम्हाला पण यायचं असलं तर तुम्ही पण येऊ शकता इथे. आणि मंदिरात तुम्हाला काहीतरी वैशिष्ट्य आम्ही तिथे गेल्यावर सांगणार आहोत. तर काहीच बघा तुम्ही किती ट्रॅफिक आहे आणि किती रस्ते वाहतात. आणि आम्ही आलेलो आहेत पाचोड. मला माहितच नव्हतं कधी हे नाव पाचोड. मी हमेशा आहे ना असं थोडंफार कोणाकडून ऐकलेलं आहे पाचोड. पाचोडला राहतो आम्ही असं तसं. आणि हे मंदिर आहे बघा पाचोड साईडला. आणि ह्या मंदिराचं नाव आहे बघा भालगाव फाट्याला हे मंदिर काशी विश्वनाथ मंदिर आहे. चलो हम देखते हैं अभी अंदर जाके क्या क्या होता है. कालच यायला पाहिजे होतं आम्ही, तसं काल सोमवार होतं, पण जाऊ द्या आता. आम्हाला चप्पल गाडी काढायला पण जागा नाही ठेवली त्यांनी साधी. चलो, मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा बाहेरून असं काहीच नव्हतं, आता आहे. तर गाईस, इथून रस्ता नाही. चल, इथून रस्ता नाहीये, मी इथूनच जात होते. आहे ना. हे हर्ष काही फेकतो. हे हर्षवर विश्वास ठेवत जाऊ नका कधी कधी. चप्पल काढून घे ना. चप्पल बाहेर तिथं काढतायत ना लोक. इथं काढून घे. चलो. इथे मंदिराचा परिसर कसा आहे बाहेरचा, छान असं परिसर आहे मंदिराचा. प्रॉपर असं हे मंदिर आहे. इथे फोटोशूट पण करतायत बघा. खूप छान फोटोशूट साठी पण जागा आहे मुलं मुली. आम्ही आतमधून यायला पाहिजे होतं. तर काही इथे बघा, आता या हर्षने चुकीच्या टर्नने आणलं म्हणून आम्हाला काही कळालं नाही, पण त्या साईडने टर्न आहे बघा मंदिराचा. तिकडून येतात लोक. आणि इथे महादेवाचं लिंग आहे. आणि इथे ना अन्नपूर्ण मातेश्वरी प्रसादालय आहे भव्य. तिथे प्रसाद बनत असेल बघा काही काय असल्यावर. आणि हे बघा दोन्ही साईडनी आपले हत्ती, म्हणजे त्याला काय म्हणतात ते, आपले हे करत आहेत. चलो अंदर, काही पूजेसाठी सामान घ्यावं लागेल. हर्ष इकडे आपण पूजेसाठी सामान घेऊ. नारळ वगैरे काही घेऊ नको. काय नारळ वगैरे काही घेऊ नको. का बर? आतमध्ये सगळं तुला मिळून जाईल. आतमध्ये कुठे मिळून जाईल? तिथेच फुल वगैरे आहे ना, नारळ आहे ना, तिथे फोडायला पण जमत नाही. आणि बाहेर आहे ना प्रसाद, पेढे घेऊ. पेढा घेऊ. मी काय सांगितलं, मला खायचंय पेढाचं. खायला जाणार आहोत. मागच्या वेळेस मला पेढा एवढा खायचा मूड होता, पण थोडासाच भेटला होता. तेव्हा तर आम्हाला माहिती नव्हतं काही. पहिल्यांदा चालले होते मी, म्हणजे हा नव्हता आला माझ्यासोबत, मी माझ्या मैत्रिणीसोबत आले होते. है ना हर्ष? हर्षने पाहिलं होतं हे मंदिर. फिरायला हर्षला माहित होतं छोट्या बाळासाठी, खेळण्यासाठी. चलो फिर हम ले लेंगे अभी प्रसाद थोड़ा सा. एक पेढा पाहून तर माझ्या तोंडाला पाणी येते. प्रसादाचा पेढा पाहून मला लहानपणापासून आवडतंय. आणि आता आम्ही 50 रुपयाचा पेढा घेतलाय बघा. हर्ष तुला आवडतो का पेढा? किती आवडतो? किती आवडतो पेढा तुला? मला फक्त प्रसादाचाच पेढा आवडतो, असं नाही आवडत नॉर्मल असं. हा वेगळा आणि हा वेगळा आहे का? आता आम्हाला 50चा पेढा देते. आम्ही पेढा खातो येऊन जातो. बघा इथे ट्रॅफिक किती आहे. त्या ट्रॅफिकमध्ये इम्पॉसिबल आहे, पण आम्ही आलो. असं म्हणलं नाही पॉसिबल आहे, कोणी येऊ शकतो. आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, तुमच्यामुळे आमचं पण दर्शन होत आहे. लॉकच्या चक्करमध्ये नाही तर आतापर्यंत आम्ही गेलोच नसतो. चलो. हर्षने पैसे दिले शेवटी. हर्षलाच पैसे खर्च करायला लावले, मी खर्चच नाही केले आज. चलो चला हर्ष पकड. हर्षने काय काय पकडू? बॅग पकडू, पेढा पकडू. हा, आणि इथं बघा खेळायला पण आहे. लहान मुलं नाही का खेळू शकताय थोडंफार. ते बघा पाण्यात पोहू शकताय. पोहू म्हणजे पाण्यात ती घोडी चालते. त्यानंतर इथं जम्पिंगचं पण आहे. इथं छोटंसं विमान पण आहे. आणि इथं छोटंसं असं भव्य असं आहे ना, असं ह्याला काय म्हणतात, हे मिनार आहे का काय. त्यानंतर हे बघा हे काशी विश्वनाथ चौक, भालगाव फाटा. हे भालगावचं मंदिर आहे एक छान प्रकारे असं. चला तर मग आता आपण आज जाऊया ईश्वर काशीनाथ मंदिर म्हणतात.
मग ते काय म्हटले मी विश्वनाथच म्हणले ना, श्री काशी विश्वनाथ. विश्व काशीनाथ नाही, श्री काशी विश्वनाथ चौक असं. चौक नाही रे. या भाऊ इकडे लावायचं का तुला? लावून लावायचं. लावायचं. हर्ष तर ताईंनी बघा किती मस्त प्रकारे लावला. आम्हाला नाही लावायचं कारण की आमच्याजवळ तेवढं हे नाही आहे. आम्ही ब्लॉग बनवतात हे आम्हाला कोणाला दाखवायचं नाही त्यासाठी. हे बघा एकदम छान प्रकारे असे नंदी महाराज आहेत. नंदी महाराज पंचभूत असे आहेत मंदिरात. आणि त्यानंतर बघा चला हे कासव प्रॉपर असं मंदिरात. आणि आता आम्ही ना वरती बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आज पण आम्ही विठ्ठल रुक्माई मंदिरात जातच आहोत त्या दिवशी सारखं. आणि त्या दिवशी सारखं शनी मंदिर म्हणून आपण विठ्ठल रुक्माई मंदिर पण बघितलं ना. त्यानंतर सगळेजण आमच्याकडे असं बघत येत आश्चर्याने की आम्ही काय करत आहोत. पुजारी लवकर पहिले वरती चल ना. नाही खाली नंतर वरती. खालीच चल म्हणतोय हा. खाली जाऊ बघा. पुजारी हे पुजारी आहेत बघा इथे. तुला विशेष सांगतो ते सांग पहिले त्याचा व्हिडिओ घे. हे पुजारी ना पूजा करत आहेत बघा. तर हर्षलाच माहीत पुजारी आहेत का नाही पण मला तर आयडिया नाही. काशी विश्वनाथचं मंदिर आहे आणि इथं पूजा केली जाते. काशी विश्वनाथ मंदिर सगळेजण येऊन पाया पडतात आणि मला असं वाटतं मी पण पाया पडावं. हर्ष पण गेलं बघा पाया पडायला. हर्ष पण गेला आणि पुजाऱ्यांना प्रसाद देतोय. चला थोडंसं मी पण दर्शन घेते. त्याला किती चक्रा मारायच्या? त्याला चक्कर किती मारायच्या? चक्कर नको मारू. हा थँक्यू हा काका. त्या म्हणजे त्या बाबांनी आम्हाला नारळ दिलं. एवढा आनंद झाला मला खरंच. आम्ही एवढ्या ठिकाणी येतात ना कोणी समजा आम्हाला दिलं नाही पण यांनी बघा ना प्रसाद म्हणून सगळ्यांना देतात आजच्या दिवशी. आणि हे बघा ह्या कोणत्या देवी आहेत? अन्नपूर्णा देवी वाटते या. पार्वती माता आहे. पार्वती माता म्हणजे अन्नपूर्णा. किती मस्त आहेत बघा. विठ्ठलचं म्हणजे वातावरण पण खूपच छान आणि फ्रेश वाटतं. बोल ना काहीतरी. म्हणजे मंदिर किती वर्ष झाले? विशिष्ट आहे सगळं तुम्हाला कधी स्थापित झालं? एक्सप्लेन कर थोडं. आणि काहीतरी इथलचं काहीतरी आहे ना वाटतं कोणाला तरी प्रसन्न झालं सांगते काय माहिती आहे का आहे वाटतं की थोडं माहिती द्या. तर ते आहे ना खूप ब्रह्मांड आहे महाराज. त्यासाठी नाही सांगणार काही. डेली तिला जो विशिष्ट सोमवार येतात बरोबर हमेशा. नक्कीच सोमवार हो का? ठीक आहे. हा बघू शकता तुम्ही. हा विश्वनाथ म्हणून एक मंदिर स्थापित केलेलं आहे. जेव्हा हा प्रॉपर मंदिर होतं एक छोटा मंदिर होतं. हा छोटी रूम बघू शकता तुम्ही. हा जे छोटी रूममध्ये आहे ना एक जोडपे होते. 2 प्रेमी होते. तर याच्यामध्ये आहे ना त्यांची अस्थी आहे ना आतापर्यंत होती पण काही काळानंतर आहे ना हा दरवाजा आहे ना काढण्यात आला. आणि जो मंदिर दिसतो ना तिथे आहे ना एक शिवलिंग होती. शिवलिंग म्हणजे काहीच नव्हतं इथे स्थापित. हा प्रॉपरपणे आहे ना इथं अलाउड नाही जाण्यासाठी दाखवलं असतं मी. एक बॉक्स होतो. बॉक्समध्ये दोन्हीचं पण आरती असते. हा वरती मजल्यावरती एक आहे. तर इथे आहे ना पहिलं स्थान बाप्पाला दिलेलं आहे. दुसरं स्थान विठ्ठल रुक्मिणी मातेला आणि तिसरं स्थान साईबाबाला दिलेलं आहे. तर याचं विशिष्ट असं आहे जो पण येईल ना समोर तर बाप्पापासूनच सुरुवात करतो. बाप्पाचे चरणी अर्पण करतात. त्यानंतर ते होऊ शकतात निकू पाय पडते प्रॉपर. हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर. त्यानंतर साईबाबा मंदिर. आलेलो आहोत बघा ह्या मंदिरात. आणि खूप छान आणि असं मनाला शांती देणारं स्थान वाटत आहे इथे.
आणि तुम्हीही काही स्ट्रेसमध्ये असाल तर तुम्ही इथे येऊ शकतायत नक्की पाया पडायला. तुमचं सगळं स्ट्रेस दूर होऊन जाईल. कारण की आपला ते दिवसभराच्या नाही का धावपळमध्ये कामामध्ये आपण व्यस्त असल्यामुळं आपल्याला डोक्याला जो हेडेक आहे तो इथे आल्यावर मन शांत आणि एकदम प्रॉपर प्रकारे होतं. तर तिथे एवढं छान म्हणजे नाही का वातावरण आहे, त्यामुळे तसं खूपच रिलॅक्स वाटतं आपल्याला. तर बाहेरून घरी आवाज येणार नाही. आणि इथे ना ऑडिओ कॅमेरा असतात. घाई चालू होतं बघा. इथे बघा महादेव, पार्वती, नंदी आणि कार्तिकेय तसेच गणपती यांची व्यवस्थित प्रकारे ना मूर्ती केलेली आहे. आणि बघा एक काशी विश्वनाथ त्यांचं रूपच साक्षात आहे इथे. म्हणजे खूपच छान वाटत आहे इथे. आणि हर्षाने थोडासा फोटो काढत मन प्रसन्न झाला. आणि आम्हाला व्लॉग छान निघाला आमचा. महादेवांचे आशीर्वाद तुमच्यावर पण राहो आणि आमच्या आपल्या सगळ्यांवर राहो, एवढीच महादेवांची चरणी प्रार्थना. ती बघा वरती साप प्रॉपर असे त्यांची फणी हे खूपच म्हणजे एकदम छान असं बांधलेलं आहे हे मंदिर. खालून पण सापाचा एवढा मंदिर म्हणजे प्रॉपर मंदिरच. या मंदिराबद्दल मला अशी माहिती मिळाली आहे की पुजाऱ्यांना विचारायला गेलो बरं की ह्या मंदिराची थोडी माहिती सांगा. तर ते म्हटले की 2021 का 20 मध्ये हे मंदिर प्रस्थापित झालं. मग आम्ही त्यांना विचारलं की नेमकं काय ह्या मंदिराचं रहस्य. तर ते म्हटले की इथलचं आहे ना गुपित रहस्य आहे, गुप्त आहे ते. तर मग मला थोडं आश्चर्य वाटलं. म्हटलं काय असं आपण विचारावं कोणाला तरी. तर मग मी ना विचारलं बरं एकदा, म्हणजे नाही का एका आजींना. तर त्यांनी सांगितलं आणि त्यांनी हे पण सांगितलं इथे आहे ना सोमवारी आणि एकादशीला साप येतात म्हणून पाया पडायला. कोणाला काही करत नाही. मग ठीक आहे, आम्ही त्या आजींना विचारलं. तर त्या आजीने आम्हाला स्टोरी सांगितली की इथे ना जे एक अजय आणि आरती हे दोघं जण आहे ना एकमेकांवर प्रेम करत होते बघा जोडपे. आणि ते जोडपे एकमेकांवर प्रेम करत होते. त्यामुळे त्यांनी काय झालं या मंदिराबद्दल मला आहे ना शॉकिंग खबर माहीत झाली आता. हर्ष आणि मी ना तिथे मंदिरात पाया पडत होतो. तर आम्ही तिथलच्या गुरुजींना विचारलं की बाबा या मंदिराचं नेमकं रहस्य काय, एवढं छान मंदिर बांधलं तुम्ही आउट ऑफ साईडला. ते म्हटलं ह्या मंदिराचं गुपित रहस्य आहे. तर आम्हाला शॉक बसला. ते म्हणले आम्ही हे सांगू शकत नाहीत गुपित रहस्य. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. मग ना बाहेर एक आजी भेटल्या. त्या आजींना असंच आम्हाला विचारायचं होतं, त्यामुळे आम्ही विचारलं की बाबा नेमकं ह्या मंदिराचं काय. तर त्या म्हटलं कोणाला सांगू नका तुम्ही. म्हटलं ठीक आहे बाबा. आणि माझा फोटो पण नका घेऊ किंवा व्हिडिओ पण नका घेऊ, कारण की मला ते दाखवायचं नाही आहे मी बोलले म्हणून. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की एक अजय आणि आरती नावाचे दोन आहे ना हे होते, कपल होते. आणि त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि ते इथे समजा पाया पडायला यायचे. तर ते पाया पडायला येत होते. तर इथलचे जे म्हणजे नाही का काही लोक असतात बघा, त्यांचं प्रेम असल्यामुळे त्यांनी सांगून दिलं काही लोकांनी इथे त्यांच्याबद्दल माहिती त्यांच्या आईवडिलांना. मग त्यांना काय केलं, इथेच मारून टाकण्यात आले. म्हणजे ना त्यांना त्यांच्यावर तलवार म्हणजे हे केले. तेव्हा हे मंदिर नव्हतं, तेव्हा म्हणजे नॉर्मल असं छोटंसं असं कुटिया टाईप असं काहीतरी होतं. आणि इथेच त्यांना मारून टाकण्यात आले. तर मारून टाकण्यात आले त्यामुळे त्यांचा आत्मा काही शांत झाला नाही. त्या आत्म्याने सांगितलं समजा ज्यांच्यामुळं माझ्यासोबत असं झालेलं आहे, माझ्या प्रेमासोबत त्यांचं जे कुल आहे ते कधीच हे सुधरू शकणार नाही किंवा त्यांचं नाही का मुलं बाळ कधी सुखी राहणार नाही. तर त्यांना स्टार्टिंगला वाटलं की नाही म्हणून की बाबा ठीक आहे काही हे म्हणजे असं होतं का खरं असं. पण त्यानंतर त्यांच्या काही वर्षांनी जो श्राप आहे तो खरा ठरत होता. त्यांचं म्हणजे ज्या अजय आणि आरतीचा म्हणजे जीव गेला होता ना, ज्यांच्यामुळे त्यांच्या घरात त्यांना मुलं झाले की ते मरण पावत होते काही ना काही कारण सांगून हे करून. तर त्यासाठी त्यांनी तर ट्रस्ट चालू केलं बघा. आणि हे मंदिर बांधण्यात आलं की बाबा काय बोलतात ना माफी म्हणून एक की बाबा आम्हाला माफ करा, आम्ही चुकीचं केलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे ही स्टोरी आहे. आणि तो साप जो नाही का अजयचा मित्र होता मागच्या जन्मात, तो साप बनून आहे ना इथे कधीतरी पाया पडायला होतो. आणि तो अजयला शोधायला येतो की बाबा अजयचा जर पुनर्जन्म झालेला असला तर आपल्याला आपला मित्र एकदा तरी भेटेल. तसंच आरती हिचा एकदा पुनर्जन्म झालेला होता. तर आरती इथे आली. आरतीला स्वतःचा जन्मही आठवला आणि आरतीने समजा आहे ना म्हणजे अजयच्या आत्म्याला सांगितले की बाबा तुझ्या आत्म्याला पण शांती होऊ दे आणि ह्या जन्मात माझं लग्न झालेलं आहे आणि
आता मी दुसऱ्यांची माझी बायको आहे, पण पुढचा जन्म कधीही घेईल मी, तर मला तुझी बायको म्हणूनच जन्म दे आणि तू तुझा सुखाचा राहा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही स्टोरी आहे आणि आरती कधी पण येत असली तर तो साप नक्की येतो. म्हणजे आरती फक्त जरी इथं पाऊल असला तरी. आता तुम्हाला ही स्टोरी थोडासा हर्ष सांग हर्ष. हर्ष माईक लावते. हर्षचा माईक मी ऑफ केला होता. हर्षला स्टोरी सांगायची होती, मला सांगायची होती, त्यामुळे हर्ष सांग बाळा. हे गाईस, या जो मंदिरचा आहे ना विशिष्ट आहे ना, एक दोन जोडपे होते. सांगितली मी सगळी स्टोरी. सांगितलेलं ना, मग राहिलेले डिटेल मध्ये सांग. थोडस डिटेल मध्ये नाही, थोडस सांग फक्त. तुला काय वाटतंय की ना लोक असं करायला पाहिजे होतं का तेव्हा? आणि ही स्टोरी बघा किती वर्षाची स्टोरी आहे, किती वर्ष अगोदरची स्टोरी हर्ष. 50 ते 60 वर्ष झालेलं. म्हणजे 50 ते 60 वर्षात हे मंदिर एवढं डेव्हलप झालं. आणि स्टोरी बघा ना किती भयानक आहे. आणि असं तुम्ही हे करू नका. एकमेकांचं प्रेम असलं एकमेकांवर तर सहसा आपल्याला माहित आहे की प्रेमामध्ये काही पण गोष्टी होतात, पण नाही करायला पाहिजे. तुला काय वाटतं हर्ष? मला फक्त एकच म्हणायचं की ज्याचं प्रेम असतो ना ते कसं पण आणि कोणत्या पण स्वरूपात मिळून जातं. हा सिद्ध पण झालेला आहे आणि हा मी ऐकून पण खूप जणांकडून घेतलेलं आहे, पण कोणाचं नाव नाही सांगू शकत, कारण की ते जर नाव सांगितलं ना तर हा फ्युचरमध्ये आहे ना अकाउंट सस्पेंड होऊ शकतो. त्यासाठी तर हर्ष मी काय एवढी डिटेल स्टोरी सांगितलेली नाही, मी थोडंसं मोजकंच सांगितलेलं आहे. पण मग ठीक आहे, चला मग आता गाईस थोडं बघू आपण काही खायला भेटतं का आपल्याला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. चल हर्ष. फायनली आहे ना आमचे दर्शन वगैरे झालेले आहे आणि आम्ही जातोय आता. तर नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय. आणि इथे दर्शन तुम्ही पण नक्की घ्यायला या, कारण की खूप छान म्हणजे नाही का असं आम्हाला पॉझिटिव्हिटी आली या मंदिरात येऊन. आणि मेन म्हणजे आम्हाला स्टोरी पण माहीत झाली या मंदिराची थोडीफार. आणि आणि हे कट